ऑपरेशन ब्लू स्टार हा काळा दिवस. मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड. ऑपरेशन ब्लू स्टार मध्ये मारले गेलेल्यांचा महाजनांकडून शहीद असा उल्लेख. नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढण्यावर ठाम. पाठिंबा दिला तर मतदारांचा घात केल्यासारखं होईल, गीतेंचं स्पष्टीकरण. अनेक मतदारांचा माझ्या बाजूनं कौल, गीतेंचा दावा. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या 25 पक्षांची बैठक. आघाडीनं पंतप्रधान पदाचा चेहरा निवडला पाहिजे. उद्धव ठाकरेंनी बैठकीमध्ये भूमिका मांडल्याची संजय राऊतांची माहिती. लवकरच गोंदू खरात आणि चाकणकरांना सुद्धा क्लीन चिट मिळेल, सुषमा अंधारे यांचा आरोप. तर खरात प्रकरणात एसआयटी बरखास्त झाल्याचाही अंधारेंचा दावा. एनसीईआरटी विरोधात आज मुंबईत आंदोलन. एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातून शिवरायांचा इतिहास आणि मराठा साम्राज्याचा नकाशा वगळल्याचा आरोप. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानित एलपीजी सिलेंडरच्या संख्येत मोठी कपात. वार्षिक अनुदानित गॅस सिलेंडर 9 वरून 4 वर. जोरदार मान्सूनसाठी जूनचा तिसरा आठवडा उजाडणार. 12 ते 18 जून दरम्यान हलका ते मध्यम पाऊस, तर 19 ते 25 जून दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13% पाणीसाठा शिल्लक. भातसा तलावातील पाणीसाठा 88,888 दशलक्ष लिटरवर. मुंबई पालिकेची चिंता वाढली. पंधरा जून पासून पुण्यात 1 दिवसाआड पाणी पुरवठा. 2 दिवसात पालिका आयुक्त परिपत्रक काढणार. वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंद करण्याचे आदेश काढले जाणार. महापौर मंजुषा नागपुरे यांची माहिती. बेळगावच्या बैलहोंगलमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. काही मिनिटांच्या पावसानं रस्त्यांना नदीचं स्वरूप. सखल भाग पाण्याखाली, तर रस्त्यावरील पाण्याच्या प्रवाहात दुचाकीही वाहून गेल्या. कित्तूर तालुक्यात देखील पावसाचा हाहाकार. अमेरिकन न्यायालयाचा ट्रम्प प्रशासनाला धक्का. H-1B व्हिसा शुल्कवाढीचा ट्रम्प प्रशासनाचा निर्णय रद्द. सुमारे 96 लाख रुपये शुल्क वाढवण्याचा निर्णय रद्द. अमेरिकेत काम करू इच्छिणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा. इराणमधील भारतीयांना तातडीने इराण सोडण्याचे आदेश. इराणचा प्रवास पूर्णपणे टाळण्याचं आवाहन. इराण इस्रायलमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सूचना जारी. 7,500 भारतीय इराणमध्ये अडकले. युद्धबंदी शांतता करारासाठी अंतिम चर्चा सुरू. इराण इस्रायल युद्धबंदीसाठी तयार. अंतिम करारापर्यंत होर्मुझची नाकेबंदी कायम. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची माहिती.